तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओत तुमचे स्वागत आहे. मी अमित वेंगसरकर तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेलो आहे. पेठे सुका. तर चला मग आपण पेठ्याची रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. तर ही माझी बहीण आज इकडे आलेली आहे आणि ती रेसिपी बनवते. आज पेठे बनवून दाखवणार आहे. अच्छा. भावाने सांगितलं की आज मला पेठे करून दे. अच्छा. त्यांचे तर म्हटलं ठीक आहे आण तू, तर मग म्हटलं करते मी. ओके ओके. आणि हा भाचा पण आलेला आहे आज. मम्मीचा बर्थडे होता त्यामुळे आज एक दिवस राहिली. अच्छा ठीक आहे. तर रेसिपीला आपण स्टार्ट करूया. तर चला आपण साहित्य बघूया. सांग साहित्य काय काय आहे. मी हा कांदा घेतलाय. अच्छा. थोडासा टमाटा, कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट असे खलबत्त्यात वाटून घेतले. आणि पेठे आणि आपला मसाला जो आहे तो वापरणार आहे. अच्छा. मसाला मीठ जेवढं लागेल तेवढं. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. बोल. थोडंसं मी तेल टाकते आधी, आपल्याला जेवढं लागेल तेवढं. बस जास्त पण नको. तेल टाकले. तेल तापू द्यायचं थोडं. पहिले तापू द्यायचं तेल थोडंसं. थोडं गॅस कमी करते. तापले. अच्छा तेल तापलेलं आहे मित्रांनो. तेल तापले तर थोडंसं आता काय काय टाकणार. थोडं कांदा टाकते आधी. अच्छा. कांदा थोडा फ्राय करते. थोडासा जास्त पण नको कांदा. कांदा टाकलाय. कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा. किती कांदे कापले होते. कांदे मी 3 कापलेले मोठे होतेच ना कांदे. 3 कांदे कापले. आणि कांदा थोडा लालसर करून घ्यायचा. अच्छा. हो दे कांदा तो पण लाल. हा भाचा आलाय. आमचे आज शेफ बदलले. माझी मम्मी आहे आणि माझी बहीण आहे. आजी आमची होती ती शेफ बदलली. आज मम्मी करणार. मम्मीची चव होती म्हणजे आतमध्ये बसली ती. आता येईल. आणि मम्मीची चव माझ्या. किचन मध्ये आई पण आलेली आहे. हाय. हा आज माझी मुलगी पेठे करणार आहे. ती करते आज. तिला सांगितलं बनव म्हणून. अच्छा. तर आज बहिणीच्या स्टाईलची पेठा सुका आपण बनवत आहे. आणि तिला कलेजी आवडत नाही म्हणून मी फक्त पेठे घेऊन आलेलो. तोपर्यंत कांदा ब्राऊन झालेला आहे. आता त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट तर अद्रक लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये. ठीक आहे. अद्रक लसूण पेस्ट दिसतंय तुम्ही. हे अद्रक लसूण पेस्ट टाकते. अद्रक लसूण पेस्ट गेलेली आहे. हा ह्याच्यामध्ये नेक्स्ट आधी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट जरा टाकली ना म्हणजे मी परतवायचं. पेस्ट नाही केली मी असं जस्ट ठेचलंय त्याला. अच्छा ठेचून टाकलेलं आहे. लसूणला आणि एक मिरची बस ठेचून टाकली. पेस्ट नाही करायची. तांबूस कांदा भाजलाय. लसूण पेस्ट पण टाकले. टमाटा टाकते. टमाटा आणि खूप सारी कोथिंबीर. कारण की कोथिंबीरचा स्वाद मला भरपूर आवडतो आणि घरात सगळ्यांनाच आवडतो. म्हणजे जास्त कोथिंबीर. हा आणि डिश एक वेगळी आहे. कोथिंबीर खूप म्हणजे आपल्याला आवडते तेवढं टाकायची पण कोथिंबीर टाकली की हा मटणाला एकदम छान येतो. चिकनला पेठेला चवही वाढते. हा आणि कोथिंबीर मेल्ट होऊन जाते ह्याच्यात. कोथिंबीर तर डोळ्यासाठी पण चांगलीच असते. कोथिंबीरचा यूज जेवणात पाहिजे. कढीपत्ता आणि कोथिंबीर. आता ही कोथिंबीर दिसून पण येणार नाही नंतर. हे आता भाजून झाले. मी ह्याच्यात आधी कांदा टाकला आणि लसूण अद्रक हे याचा ठेचा मी नंतर टाकला. का तर आधी टाकला असता तर जळला असता त्याचा म्हणजे स्वाद आहे की ना वेगळा येतो जळल्यासारखा. पण आता नाही येणार म्हणून मी नंतर टाकते कधी पण कांदा भाजल्याच्या नंतर. कारण की कांदा भाजायला थोडा वेळ लागतो. ठीक आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकते. थोडी हळद, थोडा गरम मसाला, थोडं हे
काळी मिरी, ह्याला काळी मिरी, काळी मिरी. हा काळी मिरी थोडीशी, आणि थोडासा मसाला, कारण की तिखट मला तर आवडत नाही, थोडासा मसाला टाकते बस, आणि थोडं मीठ चवीनुसार. हा चवीनुसार मीठ लागेल तसं थोडंसं टाकत जायचं. अच्छा, ओके. बस जरा मिक्स करून हा घेतला. मिक्स करून घ्यायचं, एकदम एकदम मस्त मसाला एकदम भाजला पाहिजे. वास सुटलेला आहे, सुगंध सुटलेला आहे. आणि ह्याच्यात मी पेटे टाकून देते. अच्छा, तर हे पेटी. हे पेटे मिठामध्ये 5 वेळा धुतले, मीठ टाकून चोळून. अच्छा, हा 5 वेळा. आणि हे आता कढईत गेले. पाणी घालायचं नाही, लगेच वाफेवर शिजून घ्यायचं चांगलं मस्त. जरा पण पाणी नाही. नाही, आधी असं वाफेवर शिजून घ्यायचं, पाणी असतंच ना ह्याच्यात. अच्छा, नंतर पाणी सुटतं पेट्या. हा, नंतर कसं जास्त पाणी टाकलं ना मग ते असं निब्बर होतात पेटे, अच्छा. सॉफ्ट. हा, पाणी कमी टाकायचं आणि चिकन लगेच शिजतं, त्याला काही वेळ लागत नाही. हे आधी हे करून घेऊया आपण, मिक्स करून घेऊ. हा मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, असे पेठे मी आज बहिणीकडून बनवून घेतलेले आहे रेसिपी. पहिले हे भाजून हा. घ्यायचे आधी तर पेटे. त्याचे आजचे पेठे खूप चविष्ट असे लागत असतात, म्हणून आज मी बनवून घेतलेले आहे. हे मस्त असं भाजून घेतलं ना म्हणजे त्याला ना अच्छा, परतवायचं फ्लेवर येतं. हा फ्लेवर येतं, मग नंतर पाणी टाकायचं थोडं. म्हणजे तेलात भाजले, भाजून मसाल्यात वगैरे. वास आलेला आहे घ्यायचं. पेट्यांचा. मस्त भाजून घ्यायचं आधी. त्याला बघ असं ओलावा पाणी सुटलंय बघ, हो. जरा पण पाणी टाकलं नाही ह्याच्यात, पाणी सुटलं है ना. अच्छा, ते थोडंसं पाणी टाकायचं, जरा फास्ट गॅस करून पाणी टाकायचं थोडं. अच्छा. हा, म्हणजे पाणी टाकलं ना की थोडंसं जास्त पाणी टाकायचं नाही ह्याच्यामध्ये, कारण की ते लगेच शिजतात ना. पाणी नाही टाकायचं, जास्त नाही टाकायचं. पाणी थोडं टाकून त्याच्यामध्ये पण आता झाकण मारून ठेवूया. थोडं पूर्ण झालं नाही. तर आम्ही 3 जण रेसिपी पूर्ण व्हायची वाट बघतोय. हा माझा नातू, नातू म्हणजे माझा भाचा. हा हा होते झाले तसं. एक खाऊन बघ. नको आधी झाले ते. हो झाले. झालं ते खा. थांब आधी. काय हा झाले. हे बघा सुकं झालंय. सुकं केलंय मी. काय कोणी कोणी पाणी पण टाकतं म्हणजे रस्सा सारखं, पण अच्छा. आपल्याला कसं सुकंच आवडतं ना, आपण हा. जास्त. सुकं म्हणजे हा. व्यवस्थितच. हा, हे कशाबरोबर खाऊ शकतो आपण? मोस्टली हे चपातीबरोबर खाता, पण आपल्याला कोकणातले असल्यामुळे आपल्याला भाताबरोबर भरपूर आवडतं. अच्छा, भाताबरोबर, राईस बरोबर ट्राय करूया आपण. आपण राईस बरोबर ट्राय करूया. मित्रांनो, आपली रेसिपी रेडी झालेली आहे. हा, थोडी कोथिंबीर टाकते ना. टाक ना कोथिंबीर. तर वरतून अशी कोथिंबीर. टाकते. अच्छा, अगोदर पण भरपूर घातलेली आहे, आज कोथिंबीरचा फ्लेवर येतोय. कारण की कोथिंबीर भरपूर आवडते. अच्छा, रेसिपी तयार झाली. तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही बघू शकता. अच्छा, चला. मी आज डिश बनवलेली आहे पेठ्याची, तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कशी झाली. गरम आहे. शिजले, छान झाले. तर या मित्रांनो, टेस्ट करायला. तर रेसिपी आपली तयार झालेली आहे. ही माझ्या मुलीने पेठा रेसिपी तयार केलेली आहे, खूप छान झालेली आहे. आज माझ्या मुलीने तयार केलेली आहे पेठा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा, आणि लाईक करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.